अरे बापरे, हे काय तात्या रडताय? ना गावातून कोणी गेल्याची खबर, ना कोणी खपल्याची तार, तरीही म्हातारं रडतंय. काय झालंय तरी काय यार? चला विचारून बघूया. तात्या, अहो काय झालंय हो? कुणी गचकलंय का? पप्या, रांडेच्या अरे असं विचारतोस? अरे कसं विचारलं पाहिजे तात्या? अहो कोणी गेलंय का? तात्या, अहो शेवटी कसं विचारलंय तर कोणीतरी मेलं हे नक्कीच ना. अरे पप्या, माझा जेव्हा भावाचा मित्र वारला रे. अहो काय बोलताय? मी आता चौकातून आलोय. तुमचे सगळे मित्र बिड्या फुकत बसले तिथे. अरे गावातला नाही रे, माझा मुंबईचा मित्र धर्मेंद्र. धर्मेंद्र, कोण धर्मेंद्र? अरे सनी देओल आणि बॉबी देओलचा बाप. धर्मेंद्र, तो पिक्चर मधला? तो तुमचा मित्र होता? काय सांगताय? अरे मग तुला काय वाटतंय? अरे तो माझ्याशिवाय जेवायचा नाही. रोज रात्री एकत्र बसून जेवायचो आम्ही दोघं. पण त्यांनी तुमच्यासारख्या मरतुकड्या, गरीब आणि गावंढळ माणसाची मैत्री कशी काय केली? अरे त्यावेळी मी हँडसम दिसायचो, 6 पॅक्स होते माझे. काय सांगताय तात्या, तुमचे 6 पॅक्स होते? अरे मग बऱ्याच वेळा तर लोकांना गैरसमज व्हायचा, नेमका धर्मेंद्र कोणता आणि मी कोणता. आणि एकदा तर नवलच झालं. मी धर्मेंद्राच्या घरी पाठमोरा बसलेला होतो. अचानक हेमामालिनी आली आणि पटापट माझे मुके घ्यायला लागली. मी आपला शांतच बसलेलो होतो. अरे बापरे, म्हणजे तिचा सुद्धा गैरसमज झाला होता. म्हणजे लयच हँडसम होते तुम्ही. पण तुम्ही तिला बोलायचं ना तुम्ही धर्मेंद्र नाहीत ते. अरे येडा का घोळा पप्प्या, एवढी सुंदर हिरोईन माझे मुके घेते, असा चान्स मी कशाला जाऊ देऊ? तात्या, अजून काय काय मज्जा केली तुम्ही धर्मेंद्रा सोबत? आणि तात्या, मी तर ऐकलंय धर्मेंद्रासाठी त्यावेळेच्या मुली वेड्या झाल्या होत्या, घर दार सोडून त्याच्यासाठी मुंबईला यायला तयार होत्या. हे खरं आहे का? त्यावेळी भारतातल्या सगळ्या मुली वेड्या झाल्या होत्या धर्मेंद्रासाठी. तो नुसता दिसायलाच देखणार नव्हता, त्याची तब्येतही चांगली होती. त्यामुळं वेड्या व्हायच्या मुली त्याच्यासाठी. धर्मेंद्राला अजून काय काय आवडायचं? दारू आवडायची बघ धर्मेंद्राला. दारू खूप आवडायची धर्मेंद्राला. एकदा असंच आम्ही जुहूच्या देशी बार मध्ये दारू प्यायला गेलो होतो. तर तिथं आमची 4 गुंडांशी बाचाबाची झाली. मी धर्मेंद्राला म्हणालो, तू बाहेर जा, मी बघतो यांच्याकडे. आणि मी हिरो सारखं शटर बंद केलं. मग आमची फाईट सुरू झाली. अरे बापरे, मग काय, ते 4 सांड होते, त्यांनी माझी लय सुजवली. काय? पाठ रे, माझी पाठ. आणि मग धर्मेंद्र कुठे होता त्यावेळी? धर्मेंद्र बाहेर उभाच होता माझी वाट बघत. त्याने मला विचारलं, शिकवलं का त्यांना चांगला धडा? मी हो म्हणालो, पण मीच चांगला धडा शिकलो होतो. कधी मित्रासमोर ओव्हर शायनिंग करायची नाही, एकट्याने मारामारी करायची नाही, दोघांनी करायची. म्हणजे मार कसा वाटून सारखा मिळतो आणि एकट्याला सुजावं लागत नाही. पण काही म्हणत तात्या, हे श्रीमंत लोक आपलंच बघतात. मला सांगा, तुमचा मित्र होता धर्मेंद्र, त्याने तुमच्यासाठी काय केलं? अरे तसं नाही रे पप्प्या, त्याचा स्वभाव खूप चांगला होता. आज तुझ्या बापाला जे बघतोयस ना, ते फक्त त्याच्यामुळं. धर्मेंद्र नसता तर तुझा बापही नसता. काय म्हणजे माझा बाप धर्मेंद्रचा मुलगा आहे? अरे गाडवीच्या, मी तसं म्हणलंय का? अरे तुझ्या बापाच्या हृदयात छिद्र होतं आणि त्याच्या ऑपरेशनसाठी 50,000 रुपये खर्च होता. तो धर्मेंद्रानेच केला होता. त्याचे उपकार मी आयुष्यभर विसरू शकत नाही. आणि म्हणूनच आता धर्मेंद्र गेला, याचं मला दुःख आहे रे, दुःख आहे. खरंय तात्या, असे लोक खूप कमी असतात जे दुसऱ्यांना मदत करतात. धर्मेंद्रासारखे लोक मरायला नकोत. देवा, धर्मेंद्राच्या आत्म्याला शांती लाभू दे.